दात कर्तेश्वर भिंगार पहिलाच बॉल आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती विकेट गारत इन्फॉर्मेशन येते का 12च्या अगोदर आपल्याला या 4 मॅचेस पहिल्या फेरीतील कव्हर करायचे, तर खेळाडू थोडं आम्हाला सहकार्य करा, विनंती असेल. नक्कीच अगदी स्पीडली खेळ होणं हे तितकंच रास्त आहे. अगदी हे शिवधनुष्य आम्हाला पेळायचं आहे आणि आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे. अगदी यापुढील सामना असेल स्कायर 11 जय गणेश्वर धानसर आणि या संघाच्या विरोधात खेळेल तिरंगा धुंद्रे. सन्माननीय आकाश पाटील शिडोन ठाणे यांना विनंती असेल आला असाल तर आपले मनपूर्वक स्वागत. उत्तमरित्या या स्पर्धेचं गुणसंख्याक लेखन सागर फडके बोनशेत यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील गुणसंख्याक लेखन अविरतपणे इथे पाहायला मिळेल. अगदी 5 रात्री डे नाईट हा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो आणि 19 तारखेला या स्पर्धेचा सांगता सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन आलेला काढो देवेंद्र पाटीलचा वापर केलाय कर्तेश्वर मोठे भिंगारनं. आक्रमक शैलीनं गोलंदाजी साखर करणारा बॉलिंग ट्रॅक वरती धाकड असा गोलंदाज सेकंड अटेम्प्ट मध्ये हा दमदार झेल पकडलाय. साहिल दरे त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागतोय पाठोपाठचा हा दुसरा दे धक्का. माध्यमातून आपण नेहमीच पाहिले उत्तमरित्या गोलंदाजी साकार करणारा पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान आपला दरारा पेशकश करणारा हर उन्नरी गोलंदाज आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या मैदानाची सजावट या मैदानातील खेळपट्टी येता क्षणी प्रेमात पाडेल अशी लांब लचक ही आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळते. तळाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली ही खेळपट्टी अगदी पिच मेकरचं सुद्धा मनस्वी इथे आभार व्यक्त केलं जाईल. खेळण्यासाठी खूप मोज मजा येते. हे अनेक खेळाडूंची भाकीदार राहिली. सीमा पल्ल्याड हा भॅड हल्ला चांगली फिल्डिंग अंतिम टप्प्यामध्ये ओमकार तिथपर्यंत पोहोचतायत आणि त्वरित या चेंडूगणिक अगदी 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत. अकाउंट ओपन झाले. फलंदाजी करणाऱ्या कर्तेश्वर मोठे भिंगारचं संग्राम 11 नितळ संघाविरोधात आक्रमक शैलीनं खेळाचं पहिलं पूर्वार्ध गाजवायचंय आणि पहिल्या षटकादरम्यान अगदी 2 विकेट सुद्धा गारद होताना पाहिल्या आणि अलीकडच्या चेंडूगणिक अगदी 2 धावा खर्चिक झाल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अतुल काठे अतुलनीय कार्य आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची धडपकड केली जाते. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळते. आकस्मित एक वीर तेज तर्रार गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. नेहमी चरण फॉर्मामध्ये या गोलंदाजाला पाहिले आणि याही षटकादरम्यान पूर्णपणे दहशतीचं कार्य त्याच्या वतीनं समर्पित केलं जातं. मॅजिक आकडा आहे 2 गडी बाद 2 ही स्थिती पाहायला मिळते. कर्तेश्वर मोठे भिंगार अगली पेशकश स्लोअर चेंडू सफर केला. अलीकडचे काही चेंडू वेगवान आणि तेज तर्रार राहिले परंतु गतीमध्ये काहीसं परिवर्तन राहिलं आणि इथे निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. 2 संघ वेगवेगळ्या विभागातून बिलॉंग करत आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे धागेदोरे ठाऊक आहेत आणि पाहता सर्वात मोठं रणकंदन याही लढतीमध्ये क्रिकेट रसिक राजाला पाहायला मिळेल. गोलंदाज अतुल टीम नितळस. ओहो सुरेखरित्या चेंडू सफर केला. बॅटची आपण जर पाहिली तर पूर्णपणे वेगळ्या ढंगामध्ये एक शैली पाहिली आणि पहिल्या षटकात अगदी धावा लागतायत. 2 गडी बाद फक्त 2 टीम कर्तेश्वर मोठे भिंगार.
असं नियोजन साई स्टार क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ वेगर आणि जिवळक मित्र परिवार नेरे दुंद्रे विभाग यांच्या माध्यमातून हे आयोजनाचं कार्य या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय श्री विलास दादा नारायण फडके माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून लाख मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिले आणि त्यानंतर अगदी गोल्डन कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिली अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांची रॉयल एंट्री होताना पाहिली असे सन्माननीय श्री जितेंद्र बालूशेठ फडके अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्याकडून या स्पर्धेतील आकर्षक मालिकावीर बाईक पाहायला मिळते। या पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार। ज्या ज्या दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक योगदान दिले व स्वरूपी देणग्या दिलेत त्यांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो। स्पीडली खेळायचंय, टाइमर ऑन आहे। पहिलं षटक पाहिलं, फक्त 2 धावा राहिल्या। बॉलिंग ट्रॅक वरती येतोय लसित मलिंगा अर्थातच प्रमोद पावशे तळोजा एमआयडीसी परिभागातील सर्वात धाकड गोलंदाज आग ओकतोय। पहिल्याच बॉल वरती बोल्डिंग दंडा बहार दांडी गुल करणारी गोलंदाजी पॉवरफुल बाणा। इलेवन जत गणेश्वर धानसर आणि तिरंगा 11 दुंद्रे आपली प्लेइंग 13 ची लिस्ट आपण इथून घेऊन जा आणि ती आमच्याकडे सुपूर्द करा। संघनायकांना या आपण सूचना देतो। यानंतर चौथा सामना स्कायरा 11 जत गणेश्वर धानसर आणि तिरंगा 11 दुंद्रे आणि रोशन 12च्या अगोदर 4 मॅचेस कव्हर करायचे आयोजकांकडून इन्फॉर्मेशन मिळाली। धन्यवाद। नक्कीच अगदी मोठं शिवधनुष्य संपूर्ण मॅनेजमेंट टीमला इथे आखायचंय। ओहो विस्फोटक अंदाजामध्ये बैठक फटका वन टप्पा सीमा पार शानदार चौका। आपण डंका सातत्याने पाहिले। रवी शेळके जे उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत जितेंद्र उर्फ बालूशेठ फडके लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून बाईक। ओहो पुन्हा एकदा धक्कादायक प्रयत्न राहिला। पूर्णपणे पाठमोरी चांगलं फिल्डिंगचं कार्य पाहायला मिळतं। राहुल काटे नेहमीच धाकड खेळीसाठी ओळखला जातो आणि ते बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते आणि ग्लोव्स परिधान करताना आपण खूप कमी काढून पाहतो। अलिबागच्या योगेशला पाहिले आणि आता इथे पूर्णपणे यष्टांच्या मागे संग्राम 11 नितुल संघाचा काढो पूर्णपणे राहुल काटेला पाहतो। टेनिस क्रिकेट जगतामध्ये असे कमी खेळाडू आहेत जे ग्लोव्स परिधान करून यशरक्षण करतायत। प्रहार केला ऑन साइडला क्लिअर केले। शतरक्षक ओमकार त्या ठिकाणी सज्ज आहेत। 2 धावा होतील का? सहज गतीने 2 धावा इथे परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत। सिंगल डबलला प्राधान्य देणे आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे महत्वाकांक्षी भूमिका बजावताना आपण अनेक वेळा पाहिले आणि धावा जर पाहिल्या तर धावपटलावरती जाऊन पोहोचतायत। एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमळते। अगदी 9 धावा लागतायत। खेळाडू पाहायला मिळत आहेत। साहिल जगेच्या साथीने विवेक आणि विवेक बुद्धीने खेळ या पहिल्या पूर्वार्धामध्ये साध्य करायच्या। 3 फलंदाजांना गमावले मोठे बिंगारने आणि आता मोठी खेळी साकार करावी लागेल। चांगली लाईन चांगल्या लेंथनं ही गोलंदाजी आहे। दीपक फडके सर अगदी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल टेंबे सर ओळखचे आहेत। त्यांनी यंदाचा हंगाम चांगल्या रीतीने गाजवले। त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि काकडे सरांची बातच अलग आहे। विशाल पाटील आहेत आणि तेही रसायने उत्तम दर्जाचं कार्य त्यांच्या माध्यमातून अगदी निश्चितच डॉक्टर प्रीमियर लीग अक्षरशः अनिल टेंबे सरांनी गाजवले। ओहो गुडघ्यांचा वापर करत फटका खेळण्याचा प्रयत्न डायरेक्टली हिट पाहायला मिळते परंतु शाबूते काढो अति वेगाने तेज तर्रार थ्रो पाहिला। ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा षटक समाप्तीचा आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा लागतायत। धाव पटलावरती अगदी
11 वेगळ्या ढंगामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये चांगलं तालतंत्र जोडता आलं नाहीये. पाहू शकता ही एकविरा इव्हेंटची जबरदस्त ही आपण उत्तम कॅमेरामॅनची कमाई पाहतो आणि आकर्षक दर्जाचा नजराणा सातत्यानं या स्पर्धेमध्ये शाबूत ठेवलाय. आई एकविरा इव्हेंट्स संदेशजी शेळके सुकापूर यांच्या माध्यमातून चांगली भूमिका. जीवन जोडी रोशन फडके आणि त्यानंतर प्रवीण फडके. जीवन नंबर 1 अशा अनेक जोड्या आहेत या विगर मध्ये. हळूहळू त्यांचा उलगडा होईल. लेजंड सिनियर्स अशोक फडके असतील आणि त्यानंतर रवी फडके. A1 क्वालिटीचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. अगदी खातिरदारी पाहुण्यांची ते चांगल्या दर्जाची करतायत आणि PPNची तर अलग वाद आहे. सँडी अँडी आणि मॅडी ही त्रिमूर्ती आहे, परंतु ते समोर येणं खूप गरजेचं आहे. त्यांना कॅमेरामॅनच्या समोर आणा. व्हाईट बॉलची इथे अधिघोषणा केली जाते. सांघिक कोटा अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होतो. 12 धाबा लागतायत. मोरबेगावचे जावई सुद्धा या लढतीचा एन्जॉय करतायत. अगदी पहिल्याच रात्रीमध्ये त्यांचा संघ सुपर 12 कडे प्रस्थान होताना पाहिला. इत्यंभूत माहिती मांडकर सरांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स कडे येते. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न. लाऊड साऊंड. अजून एक गडी गारत. चौथा मोहरा बाद. ज्ञानेश्वर धानसर प्लेइंग 13 ची लिस्ट आपण घेऊन जा आणि पोहोचवा. आणि तिरंगा 11 दुंद्रे संगनायक. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आम्ही आपल्याला सूचना करतो. दोन्ही संगनायक. चला आपण तात्काळ दोन्ही संगणक यायचे तुषार आणि अमर. आपण आपली लिस्ट इथे जमा करायची आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अगदी धावा बनताना पहिल्या 11. तृतीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अतुल राहिले. सांघिक कोट्याचे तिसरे आणि वैयक्तिक कोट्याचं हे दुसरं षटक हाताळण्याचा प्रयत्न तोही यशस्वीरित्या त्यानं चेंडू सफर केले. पहिला बॉल अगदी वाईट बॉल राहिल्यानंतर त्यानं तात्काळ कमबॅक केलं आणि अतिवेगाचा चेंडू खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूला तात्काळ माघारी परतावं लागलं. साहिल जगेनं वेगळी फाईल ओपन केली, परंतु त्यानं अगदी 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा जमवल्या. हलवार पद्धतीने हा फटका खेळाय. 1 धाव इथे परिपूर्ण प्राप्त होते. कम्युनिकेशन गॅप, तालमेलचा अभाव, परंतु इथे घडामोड वेगळी घडली आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये अजून एक खेळाडू जाईल माघारी. झंझावात, धावसंख्येचा बोलबाला, धावसंख्येचा अग्निकल्लोल पाहिलं, परंतु आता धावा काहीशा रोखल्यात, धावसंख्या काहीशा थांबल्यात, परंतु अटके पार, षटकार, चौकार हे मात्र खेचावे लागतील. तर नक्कीच विनंती असेल बघा, धानसरने रिपोर्टिंग केले. तिरंगा दुंद्रे संघाला आम्ही विनंती करतो, प्लेइंग 13 ची लिस्ट घेऊन जा. शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो. नेरे दुंद्रे विभाग असोसिएशनच्या मान्यतेनुसार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन साई स्टार क्रिकेट संघ विगरच्या वतीनं आणि संपूर्ण जिवलग मित्रपरिवार नेरे दुंद्रे विभाग यांच्या साथीनं या स्पर्धेचा सर्वांगीण विकास सध्या घडीला आपण घडताना पाहतो. लांब लचक असा रणप राहुल काठेचा इथे पाहायला मिळतो. ओहो, विस्फोटक अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून फटका दागायचा होता. 2 धावा घेण्यास काहीशी घबराट पाहायला मिळते. भीतीवर्धक कार्य हे प्रस्तावित केलंय संग्राम 11 नितळसनं उत्तमरित्या.
आणि खरं तर संग्राम 11चा चित्ता आहे. चित्त्याच्या वेगानं नेहमीच खेळाची उत्पत्ती त्याच्या माध्यमातून राहिली आहे आणि यष्टांच्या मागून नेहमीच उत्तमरित्या कार्य साकारताना आपण राहुलला पाहिलंय. दिनेश पादू हा संग्राम 11 नितळस संघाचा चित्ता आहे. चित्त्याच्या वेगानं फिल्डिंग त्याची नेहमीच पाहिली आहे. प्रचंड ताकद तो समर्पित करताना पाहिलंय. ऑन साइडला क्लिअर केलंय. वेगवान हा ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतो. 23 तर्रार साईडच्या माध्यमातून तो दरारा पेशकश करतो. त्यानंतर ओमकार सुद्धा वेगळ्या दर्जाची फिल्डिंग सातत्यानं त्यानं साकार केली. लाल टोपीवाला ओमकार येणाऱ्या उत्तरार्धामध्ये त्याचा खेळ पाहायला मिळेल. यंदाचं हंगाम त्यानं चांगलं गाजवले आणि समोरील संघ सुद्धा करतेश्वर मोठे भिंगार एक चांगल्या फॉर्मामध्ये पाहायला मिळतो. परंतु या लढतीमध्ये धावसंख्येचा काहीसा दुष्काळ आहे. धावसंख्येचा ओस पाहायला मिळतो. परंतु अवकाळी पाऊस ज्या पद्धतीनं धो बरसावा त्या पद्धतीनं आता धोबी पचाड फटकेबाजी करावी लागेल. मांडवाचे मांगारी चालले काय? आवाज कमी. बीपीएनचा इशारा येतोय की मांडवाच्या मांगारी चालले काय? गोलंदाज पुन्हा एकदा अतुल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना इकॉनॉमिकल स्पेल हा साकार केलाय. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका, नजाकत, कला कौशल्य ठासून भरलंय. येतोय हा दर्जेदार सिक्सर. चांगला फटका पाहतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. अतुलनं धाकड चेंडू सफर केला. त्याच्यावरती दमदार वार करत असताना करतेश्वर मोठे भिंगारचा खेळाडू प्रतीक ऑन फायर. अतिथी मान्यवरांचा सन्मान घेतो मी. रवी दादा आणि अशोक दादांना विनंती करेन. लेजंड एवन जोडी आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी जोशी साहेब, गौतम कांबळे साहेब, उमेशजी शेंद्रे साहेब, सागर पाटील आणि संदीप फडके भिंगार या मान्यवरांचा आपण सन्मान घेतो. प्रकाशजी जोशी साहेब या आपण स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि देऊन आम्ही आपला सन्मान इथे करणार आहोत. तर प्रकाशजी जोशी साहेब यांचा इथे सन्मान होईल. त्यानंतर गौतम कांबळे साहेब आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करा. उमेश शेंद्रे साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करा. सागर पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. येस, मॅच ऑन राहील. येस, सन्मानी आमचे पाहुणे संदीपजी फडके भिंगार यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करा. तर सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. मी रवी दादांना विनंती करेन आणि अशोक फडके आपण सर्व मान्यवरांचा सन्मान करावा. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघ या सूचनांकडे लक्ष असू द्या. वेळेला आम्ही महत्त्व देतो. तिरंगा 11 धुंद्रे आपण रिपोर्टिंग केली नाही, सूचनेकडे लक्ष द्या. धन्यवाद. त्वरित आपण टॉस साठी प्रस्थान करायचे. स्कायर 11 जय गणेश्वर धानस विरोधात तिरंगा धुंद्रे. स्वागत कक्षामध्ये हा सन्मान सोहळा अगदी संपन्न होताना पाहायला मिळतो. प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार लीजन जोडीच्या माध्यमातून इथे संपन्न होतो आणि चतुर्थ षटक बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील गायकवाडचा इथे वापर केलाय. आपल्या मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कार्य साकार करणारा गोलंदाज यष्टांच्या मागे चांगले कार्य साकार करतोय. निश्चितच राहुल काटेला पाहतो क्लोज किपिंग तो साध्य करतो, परंतु वारंवार विकेट कोसळतात. 6 गड्यांचा खात्मा पाहिला. 21 धावा आपण सध्या घडीला आपण पाहतो, परंतु या धावा पुरेशा नसाव्यात. विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. व्हाईट बॉलची अधिक घोषणा आहे. फलंदाज काहीसा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये पाहिला. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये न खेळणं त्याने पसंत केलं आणि ते व्हाईट बॉलची आपण अधिक घोषणा पाहिली. 22 वरती मजल पाहायला मिळते. 6 गड्यांचा खात्मा. गोलंदाज स्वप्नील गायकवाड एक लिजंड खेळाडू. संग्राम 11 नितळस या संघाचा आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शैलेश शेठ पावशे असतील, सचिन शेठ पाटील भाया तोंडरे यांच्या माध्यमातून नेहमीच या संघांना पॅक केलं जातं आणि संग्राम 11 या नावाने एक वेगळी छाप संग्राम 11 जनमान नितळस या संघाची अविरतपणे पाहतो. उत्तमरित्या
या संघाची अनेक स्पर्धेमध्ये आपण भ्रमंती पाहिली। या दर्जाच्या काही लढती खेळताना आपण मोठे भिंगार या संघाला पाहिलंय आणि हा येतोय मोठा भिंगरी फटका षटकार। पाहिला आपण डीप मिड विकेटच्या दिशेनं दमदार टोली जंग फटका 6 धावा येताना पाहिल्या। फुलर लेनचा बॉल चपराके चकवा दिलाय, अजून एक बलशाली हा आपण चौकार पाहतो। उत्तमरित्या फलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये साध्य केली जाते। फलंदाज आक्रमकतेने खेळतो, लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे येताना पाहायला मिळते। विकास पावशेला चकवा देत अगदी चेंडू सीमा पल्ल्याड 4 धावसंख्येसाठी गेलाय आणि पहिल्या जर 4 षटकांचा विचार केला तर धावा लागतायत। धाव पुस्तकावरती निश्चितच 32। नाईट स्पर्धेमध्ये गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती। 4 षटक अति वेगाने समाप्त झाली आहेत आणि धावा बनतायत 6 गड्यांचा खात्मा, 32 धावा आणि 1 षटक अजूनपर्यंत शिल्लक। तपे अध्यक्ष बाळूशेठ त्यांची आम्ही दमदार एंट्री सुद्धा पाहणार आहोत। मालिकावीरा बाईकचे आमचे पुरस्कर्ते त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो। तर तिरंगा 11 दुंद्रे संघाला लास्ट कॉल केला इथून मॅनेजमेंट कडून, तर त्यांना सूचना देतो आम्ही तिरंगा 11 दुंद्रे। धन्यवाद। त्वरित आपण टॉस साठी टॉस बॉक्स कडे प्रस्थान करायचंय। 4 षटकांचा खेळ अतिवेगाने समाप्त झाला, 6 गड्यांचा खात्मा, 32 धावा धाव पुस्तकावरती बनताना पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेसाठी संपूर्ण 6 स्टार क्रिकेट संघाची प्रचंड मेहनत आपण सातत्याने पाहतो। दीपक फडके असतील, सचिन फडके, सनील, प्रवीण असतील, प्रदीप पॅडी, या सर्वांची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून दमदार स्पर्धा साकार। दमदार, शानदार, रुबाबदार आक्रमक शैलीने चेंडू सफर केलाय, पग बादा, लेग बिफोरची शिकार, झटका क्रमांक 7। अमीरजी खारके आम्ही पाहतो रिक्षा चालक मालक हर्ष स्वागत। 32 धावा, 7 गडी इथे बाद होताना पाहायला मिळतात। खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी आहे, गोलंदाजी तितकीच भारी आहे। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिल दरे आपली वेगळी फाईल ओपन करतोय आणि चांगल्या दर्जाचे विकेट तो डाउनलोड करतोय। ओहो, सुंदररित्या फटका ऑफ ड्राइव्ह केले, क्षेत्ररक्षक तैनात आहेत। एकच जाव, शांत रवैये आजमावले। आता गोलंदाजीच्या जोरावरती उत्तरार्धामध्ये पूर्णपणे मोठा संघर्ष करावा लागेल। कर्तेश्वर मोठे भिंगार या टीमला, कारण खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये पोषक स्थितीमध्ये फटकेबाजी झाली नाहीये, ही सर्वात मोठी डोकेदुखी। आता गोलंदाजाला आपला कला कौशल्य हा सादर करावा लागेल। 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। सागरजी माधुरे यांना विनंती आहे या मंचकावरती। अशोकजी फडके, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ऑफ ड्राइव्ह, सातत्याने फटके जारी आहेत, 2 धावा इथे प्राप्त होत आहेत। राहुलच्या हाताने काहीशी इजा आणि त्यानंतर अगदी यष्टांच्या मागे नवीन यष्टीरक्षक आपण प्रमोद पावशेला पाहतो। नेहमीच तेज तर्रार खेळी 2 संघांची साध्य झाली, परंतु खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये सन्मानजनक धावसंख्येकडे कर्तेश्वर मोठे भिंगार या संघाची धावसंख्या ही वाटचाल करताना पाहायला मिळते। अजूनपर्यंत 3 चेंडू हे शिल्लक आहेत। 3 चेंडू पाहिले, पहिला चेंडू विकेट,
साहिल दरेचा पहिलाच बॉल, विकेटचं राहिले पदम, पाठोपाठ सळगचे 2 चेंडू, जिथे 2 सिंगल रन्स येताना पाहिल्या, परंतु सिंगल डबलनं काम जमणार नाहीये, मोठे फटके खेळावे लागतील. प्रहार केल्या पायांचा वेध घेणारा चेंडू मिड विकेट कडे, हा चेंडू ट्रॅव्हल झाला. राहुल काटे त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगले जजिंग पाहायला मिळते प्रमोद पावशेच्या माध्यमातून, चांगले यष्टीरक्षण. फक्त पुन्हा एकदा एकच धाव स्लॉगरच्या षटका दरम्यान विस्फोटक फटकेबाजी येणं हे रास्त आहे. आणि पाहता अगदी धावसंख्येचा भाव हा काहीसा वधारला नाहीये. धावसंख्या पुढे वेगवान रीतीनं प्रस्थान होणं हे गरजेचं आहे. अगदी 8 गडी वारंवार विकेटचं पतन होणं हे धोकादायक तंत्र अवगत केलं. 35 धावा. पंचम बॉल, तेज तर्रार चेंडू, मॅजिक बॉल सफर केलाय. आक्रमक शैलीनं इम्प्रेसिव्ह कार्य गोलंदाजीच्या माध्यमातून, अगदी बलवान हे कार्य. सत्यवानजी काकडेचं राधे बाहुबली निश्चितच ते पंच पाहायला मिळत आहेत. एस के पॅनल, उत्तम रीतीचा हा पॅनल सध्या घडीला लाखो रुपयांची कमाई करतो. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अंतिम बॉल, डे नाईट हा फॉर्म्युला अवगत केलाय. मागे चांगली फिल्डिंग, विकास त्या ठिकाणी सज्ज आहेत. आणि पाहता पग बादा, अजून एक गडी बाद, 9 फलंदाजांचा खात्मा. आणि एकूण धावा जर पाहिल्या तर धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत 35. तर चला टॉस साठी तिरंगा 11 दुंद्रे आणि स्कायरा 11 जत गणेश्वर धानसर. आणि मी टॉस साठी विनंती करेन आमचे संतोष कथारे साहेब, प्रसिद्ध उद्योजक, ज्यांच्याकडून 5,000चं आर्थिक सहाय्य मिळाले. तर दुंद्रे संघाचे संघनायक प्रेझेंट नाहीयेत. मॅनेजमेंट कडून काही सूचना आल्यात. तर ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. विलासदादा फडके असतील, ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेला 1.5 लाख रुपये 200 टी-शर्ट्सचे पुरस्कर्ते. चांगदेवदादा पाटील असतील, सार्थक एंटरप्राइजेस सर्व सन्मान चिन्ह, बॅट्समन, बॉलर, फिल्डर सिरीजची ट्रॉफी, अद्विक एंटरप्राइजेस प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स वैभव शेठ ढवळे यांच्याकडून सर्व सामनावीर. बाहुली सायकल स्पोर्ट्स हरिभक्त पारायण दिनकर गजानन पाटील यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल. गणेश शेठ सुधा मस्कर कोपरोली, प्राची आर्या सोनाली नेटवर्क केबल यांचं धन्यवाद. जिग्नेश टूर अँड ट्रॅव्हल्स महेश अनंता फडके यांचा आम्ही धन्यवाद देतोय. चंद्रकांत रामभाऊ पाटील 10 डझन बॉल, मनोहर खानावळ खांदा कॉलनी यांचं धन्यवाद. प्रमोद राघव फडके 5 डझन बॉल, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि समीर काळूराम खुटले एनर्जी ड्रिंक. रविदादा बघा जरा एनर्जी ड्रिंक कडे सुद्धा लक्ष द्या, जे आपण प्लेअर ऑफ द मॅच ला देतोय. ओम साई केबल नेट. फिल्डिंग लावून घ्या. आम्हाला दिलेत. तर धानसरचे तुषार पोरजी, तिरंगा 11 दुंद्रे. मॅनेजमेंट आम्हाला सांगते कॅप्टन आले नाहीये. आलेत का या टॉस साठी? आणि मी साहेबांना विनंती करेन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला तर आम्ही तिथे ओपिनियन घेतो, यासाठी आम्ही तुम्हाला कॉल करतो. मी संतोषजी कतारे साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस कॉइनवर एका बाजूला लिहिलंय साई स्टार क्रिकेट संघ विगर आणि एका बाजूला माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक असं लिहिलं. आणि आपण कॉल करायचे. यस, अमर आलेत. प्लेइंग 13 ची लिस्ट सुद्धा घेऊन जा. जगदीश फडके यांना आम्ही पाहतो, या लेजंड क्रिकेटर मॅचचा आनंद घेताना. यस, पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. अमर आलेत. लिस्ट नंतर लिहा, चालेल. आपण टॉस करू. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आई एकविरा इव्हेंट या स्पर्धेला कव्हर करते. तर टॉस जिंकेल त्या कॅप्टनला संतोषजी कतारे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज आलेत. आणि समालोचक ग्रुपसाठी 200 रुपये सुद्धा आले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो.
तर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे होईल. यस, मॅच ऑन. पहिला चेंडू शॉर्ट कव्हरला चेंडू अडवलाय. बघा, आम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस यासाठी कॉल करतो जेणेकरून सर्व संघनायकांचे अगदी व्यवस्थित आम्ही इंटरव्ह्यू घेऊ. तो वेळ खूप महत्त्वाचा असतो, स्पर्धेचा दर्जा मेंटेन करतो. मात्र काही मैत्री संबंध, नातेसंबंध जोपासायला लागतात, मग काही संघांची प्रतीक्षा करावी लागते. आणि आज आम्ही पाहतोय अमर असतील, शुभेच्छा देतो आम्ही दुंद्रेला, शुभेच्छा देतो धानसरला. चेंडू गेलाय लॉंग स्टॉप कडे. यस, बॅट फर्स्ट. धानसरनं टॉस जिंकलाय, धाडसी निर्णय. बॅट फर्स्ट येईल बाईचा हा चौकार. तर प्रतीकला आपण जरूर पाहतो, एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू गुणवत्ता त्याच्याकडे. अगदी संघनायकाने मगाशी ओपिनियन मध्ये सांगितलं का सूर अजूनपर्यंत त्यांना गवसला नाही. एक चांगला संघ आहे. जेव्हा आम्ही बऱ्याच वेळा पाहतो धर्मेंद्र असतील, देवेंद्र असतील, विवेक, सौरभ, बॅटिंग लाईन या संघाकडे स्ट्रॉंग आहे. मात्र तेवढी त्यांची गोलंदाजांची दाहकता सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. 11:23 मध्यरात्रीमध्ये प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतो. 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 5. टप्पा पडतोय, पंचांचा इशारा. लाईन भरकट असताना थोडी दिशाहीन गोलंदाजी होते. मात्र या मैदानावर काही होऊ शकतो. संदेशनं आम्हाला माहिती दिली. स्पोर्टिंग विकेट आहे. काल सुद्धा अटीतटीचे सामने या स्पर्धेमध्ये पाहिले. काही होऊ शकतो मैदानावर. प्रतीक, ओ गुड बॉलिंग. दिशा टप्पा बघा खूप चांगला होता. प्रचंड वेग होता, त्यानंतर नियंत्रण होतं आणि संघाला जी गरज आहे डॉट बॉल, विकेट, कमबॅक करू शकतो. प्रतीक एक खूप छान गोलंदाज आहेत. मात्र बॅटिंग लाईनअपमध्ये संग्राम 11 नेहमी राहुल म्हटला तर जरूर पाहतोय. प्रचंड बलवान बॅटिंग लाईनअपसाठी ओळखला जातो. रिवासाठी पुन्हा भन्नाट चेंडू बीट होत असताना. तर बघा आमचे चॉकलेट बॉय स्क्रीनवर पाहतोय, अगदी थोडे मोबाईलमध्ये बिझी आहेत, कारण आज साई स्टारनं जो विजय संपादित केला तो आनंद वेगळा असेल. लक्ष उद्या मॅच कडे. एकूण धावा दाफलकावरती 6 रन. पुढे सरसावत फटका खेळला डीप लॉंग ऑफ कडे. फिल्डर रेडी होते. कमालीचं षटक सुद्धा म्हणूया. अगदी आज आपण पाहतोय चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला. क्रिकेटचा दर्जा सुद्धा आपण इथे पाहायला मिळाला. टार्गेट विजयासाठी 36 आहेत. मात्र क्रिकेटमध्ये कधी का होईल ना याचा नेम नाहीये. मॅच अजूनही न्यूट्रल आहे. एका बाजूला संग्राम 11 निकलस, कर्तेश्वर बिंगार, विकेट, डॉट बॉल. गोलंदाजीच्या जोरावर जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजांना त्या गोलंदाजीची गरज आहे जी मैदानामध्ये मॅचला यू टर्न देऊ शकते. सामना मात्र थोडा सोपा आहे. 24 चेंडू 29. बॅटिंग टीम सामना जिंकला तर बिंगार संघानं तर प्रसिद्ध उद्योजक 5,000चं आम्हाला आर्थिक सहाय्य ज्यांच्याकडून मिळाले ते संतोषजी कतारे साहेब यांच्याकडून कॅश प्राइस 5,000 होऊ शकतो. काल सनीलनं असेच 2,000 लावले होते ओमकार नावडेकरला आणि त्यांनी ते पटकावले. कधी कधी अशी कमिटमेंट सक्सेस होते आणि त्या गोलंदाजाची गरज आहे. ऑफस्टिकच्या बाहेर प्रयत्न कमालीचे झाले. वाईटचा कॉल आला. संघ पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर टोटल धावसंख्या आपण जरूर पाहतो 8 धावा. 36 टार्गेट. खोला टाकलाय, ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्र खाली आणि त्या आलाय सनसनीत एक्स्ट्रा कव्हरला चौकार. किच लक्ष विद्या मॅच कडे. संघ पुढे सरकले. 12-36चा पाठलाग करायचे. ओ गुड बॉलिंग. मात्र थोडी लाईन भरकटली. प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत आले. धन्यवाद. वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक पाहूया. टोटल रन्स, एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या आपण जरूर पाहिली 13. कंपॅरिझन केली 2 षटकानंतर 11 होत्या. बॅटिंग टीम मोठे भिंगार संघाचे मिसफील्ड होते.
आणि असं म्हटलं जातं क्रिकेट इज ऑल अबाउट इमोशन. चेहऱ्यावरच्या कधी कधी भावना सांगून जातात जेव्हा टार्गेट कमी असतं. पंढरीनाथ पाटील जरूर आजचे बर्थडे बॉय आहेत. प्रहान 11 या नावानं आज संघ खेळतोय. ओ कमालीचे. क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं. क्षेत्ररक्षकांची साथ करू फलंदाजावर मात. आणि पंढरीनाथ पाटील पुरस करतेत. प्रहान 11 धुंद्रे संघाची चांगली फाईट. प्रहान 11 तिरंगा धुंद्रे. अमरचं एक खासियत आहे, संघ फॉर्म मध्ये असू या नसू द्या मात्र स्पर्धा आम्ही खेळणारच. युवकांना नेहमी ते प्रोत्साहित करतात, प्रेरित करत असतात. कधी कधी काही खेळाडूंना सरावासाठी वेळ मिळत नाही, कामधंद्यानिमित्तानं थोडे बिझी असतात. मात्र अनेक युवकांची हौस असते गोलंदाजीच्या जोरावर. जर सामना जिंकायचा असेल, पकडा कॅच आणि जिंका मॅच असं का म्हटलं जातं? क्षेत्ररक्षण भूमिका खेळामध्ये का महत्वाची असते? सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा पाठलाग करायचे 36-16 धावा आहेत. अशोक फडके यांना पाहतो. लेजंड A1 जोडी रविदादा फडके अशोक फडके स्क्रीनवर आज प्रचंड खुश आहेत. स्ट्रेट इट लॉंग ऑन कडे गेलाय. सिंगल सहज पूर्ण सहज गत्या. एकने धावफलक 2 षटकानंतर. बघा धाव घेण्याची अजूनही भूक आहे. मात्र 2 षटकानंतर 11 धावा होते जेव्हा मोठे भिंगार कर्तेश्वर मोठे भिंगार संघाने बॅटिंग केली. आणि आता एकूण धावा धावफलकावर 17. नक्की साई स्टार क्रिकेट संघाचे आधारस्तंभ उमेश शेंद्रे. उमेश शेंद्रे आणि टोटल आम्हाला संतोष साहेब सांगतात, संतोषजी कतारे, टोटल सामना जर भिंगार संघाने जिंकला तर 11,000चं कॅश प्राइज आहेत. बक्षिसांची लयलूट. टाळ्या होऊ द्या, हा उत्साह असायला पाहिजे. हार मानायची नाही क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. एज लागली, यस टेकन. इथे विकेट आणि गोलंदाजांना हेच करावं लागेल. यस विकेट. पहिला धक्का. ठेवावं लागेल. 17 धावा 1 विकेट. प्रवीण फडके यांना स्क्रीनवर पाहतोय. साई स्टारचे संपूर्ण आमची मंडळी प्रचंड मेहनत. मी मगाशीच म्हटलं का विलासदादा फडके एक असं व्यक्तिमत्व आहे जे क्रिकेट संघाचे आधारस्तंभ. खंबीर साथ कोरोना काळामध्ये केलेली त्यांनी गोर गरिबांना मदत. त्यानंतर चिपळे ग्रामपंचायतमध्ये विकासाची गंगा घेऊन आले. नेरे जिल्हा परिषद सामाजिक कार्य करणारे आणि गोर गरीब जनतेचा आमचा हक्काचा नेता. मग कुठलाही हिंदू सण असो, दिवाळी असो, होळी असो, मकर संक्रांत असो, नवीन वर्ष असो, आणि त्यांच्या माध्यमातून भेट वस्तूचं वाटप केलं जातं. स्टेप आउट झाला ऑन दी राईज. हो प्रयत्न कमालीचे. तितक्या जिद्दीनं खेळतोय. क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका. जगाच्या इतिहासामध्ये मोजका लोकांचा इतिहास आहे ज्यांना स्वतःवरती विश्वास होता. संधी सोडायचं नाही. क्रिकेट प्रेमींचं लक्ष या मॅच कडे. धावा 36चा पाठलाग. 2 षटकं जेव्हा बाकी असू तेव्हा आम्ही विनिंग कॅल्क्युलेशन तुमच्या समोर घेऊन येऊ. एकूण धावा 19. गुड बॉलिंग. पूल काढण्याचा प्रयत्न, थोडा आडवा तिडवा खेळण्याचा प्रयत्न. आक्रमण परतावून लावतोय गोलंदाज. आपण पाहिलं प्रतीक. व्हेरी गुड बॉलर. चांगला गोलंदाज आहे, शैलीदार लयबद्ध गोलंदाज आहे. जेव्हा फलंदाज सक्रिय होतात त्यांना थांबवायचं कसं, आणि हे प्रतीकला माहिती आहे. नेक्स्ट बॉल. ओ प्रचंड वेग. गोलंदाजी आवडले असेल तर प्रतीकचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. सर्वोत्तम कामगिरी कराल तर तुम्ही सर्वांच्या प्रेमामध्ये पडाल. प्रतीक विकेट. 2 डॉट. काल ओमकारचं असं एक षटक होतं, त्यानंतर कैलासचं असं षटक होतं. मात्र शेवटचा षटक फेकणारा मोरबेचा गोलंदाज. कमालीची गोलंदाजी.
गुड बॉलिंग, दिशा, टप्पा, विभिन्नता आणि फलंदाजाची स्टँडिंग मोशन बघून चेंडू बदलणं ही सुद्धा एक कष्टाची कला असते. 13 चेंडू 17चे इक्वेशन काय येऊ शकतं. स्पोर्टिंग विकेट. साई मैदान यासाठी ओळखलं जातं. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईल. प्रतीक मेहनत करतोय, त्याला खेळपट्टी साथ देत्या आणि ठणठणीत पुरेपूर खेळपट्टीवर अधिराजचे गाजले कौतुक होऊ द्या. प्रतीकसाठी 2 धावांचं षटक, 1 विकेट. जर सामना जिंकला करतेश्वर भिंगार संघानंतर रोकडा 11,000 रुपये मिळणार आहेत. पाठीराखे प्रचंड प्रेम असतो. आज संतोषजी कतारे असतील, प्रकाश जोशी, गौतम कांबळे, उमेश शेंद्रे, सागर पाटील, संदीप फडके सुद्धा आहेत. बघा लक्ष उद्या मॅच कडे. गंभीर वातावरण. मॅच मध्ये काय होणार. क्रिकेट मध्ये गोलंदाजांना संधी मिळत नाही, त्यांना संधी निर्माण कराव्या लागतात. फलंदाजांना फटके खेळामध्ये निर्माण करावे लागतात आणि उत्कंठा आता आम्ही जरूर पाहतोय. 12 चेंडू 17 हे षटक सुद्धा निर्णायक असेल. का होईल या मॅच मध्ये. प्रतीकचं एक वादळी गोलंदाजीचं षटक कमालीचं राहिलं. गंभीर वातावरण. टीम बॅटिंग करताना संग्राम 11 नितलस हा संघ सुद्धा प्रचंड बलवान आहेत. राहुल काटे प्रचंड प्रतिभा आहे. बघा यष्ट्यांच्या मागे उभा आहे, आवाज देतोय फक्त चेंडू अडवा, सिंगल चालेल. आणि माहिती आहे धर्मेंद्रला, माहिती आहे मास्टर माइंड यष्ट्यांच्या मागे उभा आहेत. नेहमी योजना आखत असतो. परिस्थिती कशी असू द्या, चल विचल व्हायचं नाही. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा. संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतात. आणि आता 11 बॉल 16 मोठे फटके रोखण्याचं धारिष्ट दाखवताना गोलंदाज. डीप कडे बॅट फिल्डिंग, 1 धाव. या छोट्या छोट्या हालचाली. थ्रो, ओ गुड थ्रो. कमालीचे प्रयत्न आहेत. भागीदारीला संपुष्टात आणायचे मनामध्ये धाकधूक निर्माण झाले. प्रेक्षक वर्ग या मैदानाचा आनंद घेत, स्पर्धेचा आनंद घेत असताना एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी. मॅच मध्ये उत्कंठा अजूनही. येणारे 10 चेंडू 14 धावेची गरज. गुड बॉलिंग साहिल छाग्या, व्हेरी गुड कमबॅक. दबाव निर्माण केलाय. खेळामध्ये सावधानता, संयमता, चांगली कसोटी खूप महत्वाची असते. ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धेचा आनंद घेतो. आणि आता 9 चेंडू 14 धावा. 9 चेंडू आणि 14 धावा. अप्रतिम प्रभावी गोलंदाजी होते टीम. गुड बॉलिंग, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला. एक एक धाव मोलाची, एक एक धाव महत्वाची. 22 इशारा जरूर आलाय. सामन्यामध्ये आणखी उत्कंठा आहे. चाणाक्ष पद्धतीनं चांगला समन्वय, दर्जा, चांगली पायाभरणी. जी द्विधा मनस्थिती होती मात्र तिथे गोलंदाजानं सावध पवित्रा दाखवला. अंतर्वर्तुळामध्ये खूप कमालीची गोलंदाजी होती. आता थोडी थंडगार हवा सुद्धा मात्र थंडी उडवणारा सामना, लक्षवेधी सामना. 8 चेंडू 13 धावा. चला प्रेक्षक वर्ग दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. शरीराचं संतुलन नव्हतं. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर रेडी. या सिंगल धर्मेंद्र यासाठी ओळखला जातो. योजना त्यांनी आखल्यात. मोठे फटके खेळण्याची संधी द्यायचे नाही. प्रतिनिधित्व तो करतोय. प्रांगणामध्ये खेळ रंगतोय. एका बाजूला करतेश्वर भिंगार आणि एका बाजूला संग्राम 11 निसलच. जबरदस्त गोलंदाजाचा विस्फोटकपणा. 7 मध्ये 12 थरार नाट्य. फटके खेळण्याची संधी देत नाही. सिंगल निघाले. 2 धावेसाठी रेडी पोझिशन. धोका होईल का. थ्रो खराब. बॅकअप रेडी. एक चुकी मॅच मध्ये काय 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 करू शकतो. आणि मैदानावर बघा जिथे 1 होती तिथे धावा आल्या टोटल 3. मॅच मध्ये कमबॅक.
कमबॅक होणार का? 6 मध्ये 9. काय पावित्र्य दाखवलं अभ्यासू गोलंदाजी, तंत्रमंत्र दाखवताना. चला पाण्याची डिमांड होते सामन्यातील. अजूनही गोडवाय मॅच मध्ये काय होऊ शकतो? प्रेक्षक वर्गांचं प्रेम आम्हाला निरंतर मिळतं. संघ एकजूट झालाय प्रेरणासाठी. आणखीन धर्मेंद्रने सर्वांना प्रेरणा ऊर्जा दिली, त्याला सामना सोडायचा नाही. एक चुकी बघा, जिथे धावा अतिरिक्त आल्या या सर्व धावेंचं कॅल्क्युलेशन होते. दोन्ही संघाचे पाठीराखे सामन्याचा आनंद घेत असताना जर सामना जिंकला कर्तेश्वर भिंगार संघाने तर रोकडा 11,000 ही सुद्धा चर्चा होईल. खेळाडू कक्ष पिंडर ऑफ सायलेन्स. क्रिकेटमध्ये हे होत असतं. वॉटर मॅच ते क्रिकेटमध्ये तुम्ही कुठल्या भावनेने खेळता ते सुद्धा पाहिलं जातं. लक्षवेधी तुम्ही किती एफर्ट्स लावता ते सुद्धा पाहिलं जातं आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन. लक्षवेधी मॅच कडे रोमांच वाढलाय. क्रिकेटचं वातावरण तापले. दोन्ही संघांना समान समान संधी. क्रिकेटचा जोश आपल्याला इथे जरूर पाहायला मिळतो. लक्षवेधी गोलंदाजी करणारा सामना जिंकेल का फलंदाजी करणारा सामना जिंकेल? कोणाचा विजय होणार आणि विजय खेचून कोण आणणार? 6 मध्ये 9 धावा. कर्तेश्वर मोठे भिंगार संग्राम 11 जय हनुमान नितलस फाइट रंगते युद्ध रंगते मैदानावर. भुला के डर कुछ अलग कर. काय होणार या मॅच मध्ये? 6 मध्ये 9. पहिला चेंडू शरीरभेदी थ्रो झाला देवेंद्र. इथे आणखीन चूक. अशा चुका रोखाव्या लागतील. काय होऊ शकतो मॅच मध्ये? पुन्हा चूक. काय विपरीत गेलंय? तेली गेलं तूपही गेले. मराठीमध्ये मन आहे चेंडू आणि फळीचा खेळ. एक एक धाव जिथे एक होती धावा आल्या टोटल. अंपायर 4 धावा. क्या बात आहे. मॅच वातावरण गंभीर. क्रिकेटचा जोश उत्साह. एक चुकी मॅच मध्ये काय होऊ शकतो? 6-9 चा सामना होता तो आला 5-5 वर. मगाशी 3 धावा. का म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची? रिप्ले आपण पाहतोय. काय चुका झाल्या? समय सूचकता का महत्वाची असते? चित्र आपण एकविरा इव्हेंट खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलं. आदळला चेंडू. यस, मॅच केली नाही अजूनही रोमांच थरारे मॅच मध्ये. ओ पकडला झेल. सामना अजूनही जात नाही. काय धमाका धूम धडाका. साई मैदानवर हे उलटफेर होतात. आता 3 मध्ये इक्वेशन एनालिसिस असेल. रंगतदार लढत. 3 मध्ये 5. गुड कॅच. आले नव्या दमाचा फलंदाज लाल टोपीवाला ओमकार पाटील आलाय. काय होऊ शकतो मॅच मध्ये? लक्ष विचलित. प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका. पाहत राहा. ग्रामस्थ मंडळ चषक माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. का मॅच 6-9 5-5 3 चेंडू 5. सागर म्हात्रे यांचा आगमन झाले. आमचे पुरस्कर्ते स्पोर्ट्स सायकल आमदार चषक चिपळीचे यशस्वी आयोजक. जसं त्यांचं आगमन झालं आणि वातावरण गरम झालंय.
लक्ष विद्या मॅच कडे आक्रमकता पाहायला मिळते, तुफानी सामना, गोलंदाजामध्ये विविधता पाहायला मिळते आणि भन्नाट मॅच कडे सर्वांच्या नजरा. एक डॉट बॉल विकेट कमबॅक करून देईल. 3 चेंडू 5. एक मोठा फटका, मॅच फिनिश करेल. धाव सोडण्याची तयारी. रन आउट. काय चुकलंय या संपायर कडे जरूर लक्ष विद्या. यस आमचे अभ्यासू पंचित. डॉट बॉल. यस ऍक्शन कंप्लीट झाले आणि ते त्यांनी सांगितलं अशा पद्धतीनं तुम्हाला घेता येणार नाही. ऍक्शन कंप्लीट. तक्ष पंचायत. बघा वातावरण गरम, प्रेक्षक वर्गांची संख्या वाढली. जरा टाळ्या शिट्यांचा आवाज येऊ द्या. दोघांनाही समान समान संधी. 2 मध्ये 5. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. काल सुद्धा असा सामना होता आणि तो सामना यू डोंट प्ले फॉर क्राऊड असं म्हटलं जातं. स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळा. चेंडू मागे आदळला, इथे चूक झाली आणि हा चौकार. सामना अजूनही गेला नाही. स्पर्धेचा नियम आहे, सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर. पंचांचे निर्णय येतील का? मॅच त्यांनी सांगितलं ऑन ठेवा. विचार विनिमय होईल. धडधड धाकधूक. कुठे सामना होता, कुठे आला, असे सामने. लक्ष विद्या मॅच कडे. आता त्या सर्व एका एका धावेचा विचार केला जाईल. 11 मध्ये आपण जरूर पाहतोय. 11:44 मध्यरात्री नंतर लक्षवेधी सामना. लक्ष विद्या मॅच कडे. एक चेंडू, एका धावेची गरज. सामना बरोबरी मध्ये झाला तर सुपर ओव्हर. प्रेक्षकांचा आवाज आला तर नक्की सुपर ओव्हर होईल का? टाळ्या सुरू. कोणत्या पद्धतीनं व्यूहरचना आखली जाईल? रंगतदार लढत. 9 मध्ये 9. ज्या 3 धावा मगाशी गेल्या, ज्या 4 धावा मगाशी आल्या, तर चेंडू जर हातामध्ये असेल तर तुम्हाला दोन्ही एंड सोडलं तरच धाव असेल आणि जर चेंडू हातामध्ये असेल तर ती धाव घेता येणार नाही, जी क्रिकेट मधील आधुनिकता आहे. चला टाळ्या होऊ द्या. क्रिकेटचा जोश आपल्याला या साई मैदानावर पाहायला मिळतो. पहिल्या फेरीतील 3रा सामना. एका एका धावेला किती महत्व असतो. स्ट्रायकर एंडला खेळेल संग्राम 11 नितलसा, ओमकार आणि आपण गोलंदाज पाहतोय देवेंद्र. एक लेग बायचा चौकार. विकेट विकेट डॉट. आणि इथे बघा तणाव वाढलाय, दडपण वाढलंय. काय होऊ शकतो? धाकधूक. आणि विशाल सरांना कदाचित तेच सांगितलंय का कशा पद्धतीने धावा घेता येणार. सुपर ओव्हर होणार का? प्रेक्षक टाळ्या येऊ द्या. मॅच ऑन. 1 मध्ये 1. रंगतदार सामना. लढाई सुरू. ओमकार 2, देवेंद्र. अपील जोरदार आणि सामना जिंकलाय संग्राम 11 नितलस. एका धावेचं महत्व आपण पाहतो. हा पराभव जिवारी लागेल. एका धावेचं महत्व किती असतं. आज नक्कीच आपण पाहतोय जो शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. एक हवी होती आणि ती कंप्लीट केली. बॅड लक टीम मात्र लढले, वाघासारखे लढले.